तिन्ही प्रॉडक्ट अगेन 500च्या आतलेच आहेत. सायमल्टेनियसली माझे हेअर पण चाललेत. किती छान करते इंटर्न. थँक्यू काजल. आता तुम्ही बघत असाल मी एकदम भूत दिसतेय. हॅलो, कसे आहात सगळे? मजेत ना? मी पण अगदी मजेत. आणि थंबनेल वरून तुम्हाला कळलंच असेल आजचा ब्लॉग कसला ब्लॉग असणार आहे. हो, मी काही फॉल्स क्लेम करत नाहीये. सगळे प्रॉडक्ट जे मेकअपचे मी वापरते ते सगळे 500 रुपयाच्या आतले आहेत. आणि हे तुम्हाला जर बघायचं असेल तर पूर्ण ब्लॉग बघा, म्हणजे तुम्हाला खरं खोटं सगळं कळूनच जाईल. बरं, ब्लॉगला सुरुवात करण्याच्या आधी मी हा अस्मिताचा लुक केलाय. तुम्ही जर ठरलं तर मग ही स्टार प्रवाहावरची मालिका बघत असाल तर त्यामध्ये मी अस्मिता हे कॅरेक्टर करते. तर तिच्यासाठी म्हणजे हे कॅरेक्टर कसं दिसेल याचा विचार करून हे सगळे मेकअपचे प्रॉडक्ट मी वापरलेत. म्हणजे जनरलला पण हेच प्रॉडक्ट वापरते, फक्त मी थोडा मेकअप कोणता पार्टीवेअर वेगळा असतो किंवा नॅचरल मेकअप असतो, तर अस्मितासाठी मला असा मेकअप करायला लागतो. तो मी या सगळ्या प्रॉडक्टपासून तयार केलेला आहे. आणि कशी दिसते मी मला नक्की सांगा, कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण की तुम्ही सबस्क्राईब केलं तरच माझा चॅनल ग्रो होणार आहे. तुम्ही कॉमेंट केलं मला कळेल की आता हा जसा व्हिडिओ आहे तो बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की मेकअप कसा करता हे सांगा. आणि यामध्ये मी एक थोडासा ट्विस्ट, म्हणजे माझं जे कोणते प्रॉडक्ट्स आहेत ते सगळे 500 रुपयाच्या आतले आहेत. जेन्युइनली 500 रुपयाच्या आतमधले आहेत प्रॉडक्ट, कारण की मधल्या काळामध्ये माझ्याकडे अजिबात पैसे नव्हते. आणि मला असं व्हायचं की थोडंसं काहीतरी असलं पाहिजे, बाहेर जाताना थोडासा मेकअप केला पाहिजे, किंवा ऑडिशनसाठी मला प्रिपरेशनसाठी मेकअप लागायचा. तर मी खूप गोष्टी ट्राय केल्या होत्या आधी. त्या बेसिसवर मी हे प्रॉडक्ट्स निवडलेत. हे माझ्या स्किनला सूट होतात, हे तुमच्या स्किनला सूट होतात की नाही हे मला माहीत नाही. तर हे तुम्ही आधी जाऊन चेक करा. ती ॲलर्जी टेस्ट असते ती ट्राय करा, त्याशिवाय हे प्रॉडक्ट वापरू नका. मी आधी सगळे प्रॉडक्ट ट्राय केलेले आहेत, त्यातले काही सूट झालेले आहेत, काही नाही झालेले. पण मी जे कोणते प्रॉडक्ट वापरते हे सगळे चांगल्या क्वालिटीचे प्रॉडक्ट आहेत. यात म्हणजे आणि ब्रँडेड प्रॉडक्ट आहेत, पण हे 500 रुपयाच्या आतले आहेत. ही त्यातली गंमत आहे. प्रत्येक प्रॉडक्टची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती जाऊन तुम्ही चेक करा. प्रत्येक प्रॉडक्ट हे ॲमेझॉन नायकावरूनच घेतलेले आहेत मी. काही प्रॉडक्ट मी आधी ट्राय केलेले आहेत. म्हणजे मी जेन्युइनली सांगू, मी काय करते की मॉलमध्ये जाऊन मी एकदा चेक करते की हे कसं दिसेल माझ्यावर, आणि मग मी जनरली ऑनलाईन विकत घेते, कारण की तिथे मला थोडेसे डिस्काउंट रेटमध्ये मिळतात. मी आधी मॅकचे प्रॉडक्ट वापरलेले आहेत, मी त्याच्यानंतर अजून डर्माचे प्रॉडक्ट वापरलेले आहेत, मी क्रायलॉनचे प्रॉडक्ट वापरलेले आहेत. पण मला आत्ता सध्या मेबलिनचे प्रॉडक्ट सूट होत आहेत आणि ते माझ्या पॉकेट म्हणजे बजेट फ्रेंडली प्रॉडक्ट आहेत. त्यामुळे तुम्ही पण नक्की ट्राय करा तुमच्या शेडनुसार. बरं, एक आणखीन जेन्युइन गोष्ट मला सांगायची आहे, ती म्हणजे मला ना स्वतःला अजिबात मेकअप करायला आवडत नाही. मी कुठेही बाहेर जात असेल तर मी खूप मिनिमम मेकअप असतो. काजळ आणि लिप बाम आणि सनस्क्रीन तुम्ही तर आधी पाहिलेलंच असेल सगळ्या ब्लॉग्समध्ये, तर तेवढाच मेकअप मी करते. पण आता बिंग ॲक्टर आम्हाला खूप प्रेझेंटेबल राहायला लागतं. कोणत्या तरी इव्हेंटला जायचं असेल किंवा शूटवर जायचं असेल, फंक्शनला जायचं असेल, तर त्यासाठी मेकअप करायला लागतो. आणि त्यासाठी खूप लाईट वेट मेकअप करावा लागतो, किंवा मी जनरली करते. मला हेवी मेकअप अजिबात आवडत नाही, नाहीतर ना माझे डोळे ना असे बंद व्हायला लागतात. असे खूप माझे प्रॉब्लेम होतात, कारण की माझे डोळे खूपच जास्त सेन्सिटिव्ह आहे. माझी डोळ्याची आय सर्जरी, लॅसिक सर्जरी झालेली आहे, त्यामुळे मला त्याची काळजी घ्यायला लागते. त्यामुळे मी जनरली जास्त गॉडी आय मेकअप करत नाही. आत्ताही तुम्ही पाहत असाल, आता मी हा अख्खा लुक तुम्हाला दाखवणारच आहे की काय काय केलं मी, कोणते कोणते प्रॉडक्ट वापरले. पण जनरली तुम्ही पण ना खूप कमी मेकअप वापरत जा, जास्त बेस जास्त करत जाऊ नका, ज्याने तुमची स्किन ब्रीदच करू नाही शकणार असे प्रॉडक्ट जनरली वापरू नका. आणि लाईट वेट मेकअप केला तर तुमची स्किन जास्त चांगली राहील, हायड्रेटेड राहील. आणि 12-12 तास जर तुम्हाला आमच्यासारखा जर मेकअप ठेवायचा असेल तर त्याला ते खूप जास्त उपयोगी पडतं. त्यामुळे बघा आता मी कोणते कोणते प्रॉडक्ट वापरते आणि छान होणार आहे हा व्हिडिओ, तुम्हाला नक्की आवडेल. 500 रुपयाच्या आतमध्ये सगळे प्रॉडक्ट आहेत. मी सुरुवात करते मॉइश्चरायझर लावण्यापासून. मी निविया वापरते जे आहे 60 रुपयाचं. त्यानंतर मी लावते सनस्क्रीन,
जे आहे अगेन जेल बेस आहे, कारण की माझी स्किन ऑइली आहे आणि हे पण साधारण 300-350 आहे. याच्यावर आता प्राइस दिसत नाहीये. आणि त्यानंतर मी लावते हे प्रायमर जे आहे 400 रुपयाचं, जे मला नायकाच्या सेलमध्ये 250 रुपयाला मिळालं होतं. तर हे तिन्ही प्रॉडक्ट जे मी स्किन प्रिपेअर करते हे तिन्ही प्रॉडक्ट 500च्या आत आहेत. तर मग मी सुरुवात करते. ऍक्च्युली संपलंय हे नवीन घ्यायला लागणार आहे, पण एवढ्यात आज कॉम होऊन जाईल. आता सनस्क्रीन जे याची लिंक मी टाकणार आहे, डोंट वरी. मला माहिती आहे मी आधीच्या प्रॉडक्ट्सची लिंक नाही टाकलेली, आय एम रिअली सॉरी. याची मी नक्की टाकेन सगळ्या प्रॉडक्ट्सची. आणि जनरली मी हे सगळं ॲमेझॉनवरूनच घेते, त्यामुळे तुम्हाला जर हवं असेल तर नक्की ॲमेझॉनवरून घ्या. आणि हे ऑलरेडी आहे, हे संपल्याशिवाय मी हे उघडणार नाहीये, त्यामुळे मी यातूनच लावतीये. तर आता मी मेकअप सुरू करते, पण मी मोठा जुगाड केलाय की आहे ना, माझ्याकडे हे मॅकच्या डब्या होत्या खूप आधी जुन्या, त्या मी ठेवल्या होत्या. तर त्याच्यामध्ये मी हे कन्सिलर काढून घेतलंय दादांकडून, पण ते साधारण 1 मिनिट बेस प्लेट दे. तर क्रायलॉनचं तुम्ही घ्यायला गेलात, मी क्रायलॉनचं करेक्टर वापरते किंवा कन्सिलर वापरते. आणि हे रेडवालं पण वापरते, ब्लॅकवालं पण वापरते. ब्लॅकवालं कटिंगला वापरते आणि हे साधारण 300-350च्या रेंजमध्ये तुम्हाला मिळून जाईल. ऑनलाईन ॲमेझॉनवर पण मिळेल. तर हे बेसिकली करेक्टर आहे जे मी बेसच्या आधी लावते, राईट. असं जिथे असं वाटतं की ब्लॅक पॅचेस आहेत तिथे अंडर आईज असं ते कव्हर करतं. हे बघा असं प्रॉपर लावायचं. त्यानंतर मी जो बेस वापरते, आता मला याबद्दल खूप मोठं काहीतरी सांगायचंय, कारण मी आधी मॅकचा बेस वापरलेला, पण मध्ये माझ्याकडे अजिबातच पैसे नव्हते. त्यामुळे मग मी जरा लोकल ब्रँडवर शिफ्ट व्हायचं ठरवलं. म्हणून मग मी फॉरएव्हर 52 नावाचा ब्रँड वापरत होते. मी लिक्विड कन्सिलरच वापरते. त्याआधी मी डर्मा वापरायचे, जे साधारण 1500ला एवढीशी डबी यायची त्या काळी. त्यानंतर मी मॅकवर शिफ्ट झाले, पण मग पैसे नव्हते म्हणून मी फॉरएव्हर 52वर शिफ्ट झाले, जे साधारण 800-850 रुपयाचा बेस होता तो. पण तो अचानक मला मिळायचा बंद झाला. म्हणून मग मी असं ठरवलं की आता मी जाणार मॉलमध्ये, माझ्या फेसला जे सूट होईल असं मी त्या एका तिथे जी मुलगी असते तिला विचारणार, आणि जो ब्रँड मला रेग्युलरला मिळेल, म्हणजे मी कुठेही गेले तरीही तो मला मिळेल, अजिबात आणि महाग नसेल, असा मी शोधून काढला माझ्यासाठी. आता तुम्हाला जे बरोबर तुमच्यासाठी वाटतं ते करा. माझी स्किन ऑइली आहे आणि मला खूप कमी बेस लागतो, अजिबात मला जास्त कव्हरेजची गरज नाही पडत. तर मग मी मेबलिनचा
फिट मी 123 वापरते आणि हा आत्ता इथे मला दिसतोय 649 ला, पण मला तो ॲमेझॉनवर पण आत्ता दिसत होता 450 रुपयाला आणि नायकाच्या सेलमध्ये पण मी तो साधारण 423 रुपयाला वगैरे घेतलेला आहे. तर हा बेस मला खूपच एक्झॅक्टली जे हवं होतं ते मला मिळालं याच्यातून आणि तो मला सूट झाला. अगेन हे ब्रँड न्यू आहे, मी बॅकअपला ठेवते, तर अजून यातलं संपलेलं नाही आहे, तर ते मी आधी ते मी वापरणार. मी आधीच सांगितलं मी कंजूस आहे, त्यामुळे मी पूर्ण सगळी बॉटल संपल्याशिवाय मी अजिबात नवीन उघडत नाही. सो आधी आपण आता असा या कन्सिलर नंतर हे करून घेऊया, बेस करून घेऊया. न विसरता गळ्यालाही करायचा बेस, नाहीतर मग असा डिफरन्स दिसतो. आता मी सांगितलं होतं की माझी बऱ्यापैकी अप्पर बॉडी 1 टोन आहे, पण तरीही मी आता सेटवर आहे आणि शूटसाठी मग मी हा मेकअप असा कंपल्सरी गळ्याला करतेच. स्प्रे देतेस. ॲक्च्युली माझ्याबरोबर आणखीनही आर्टिस्ट आहेत, तेही रेडी होत आहेत, त्यामुळे सगळे एकत्र करते. आणि शूटवर आहे म्हटल्यानंतर आणखीन आर्टिस्ट मेकअप रूममध्ये असणार. ऑफकोर्स मयुरीच आहे, अजून दुसरं कोणी नाही आहे. पण तुम्हाला जर काही आवाज येत असतील तर ते तिचे आहेत. हे बघा, लगेच हा माझ्या स्किनमध्ये मिक्स होऊन जातो. आणि हा ब्रश मला माझ्या मित्रांनी आणून दिलेला पॅरिसवरून, त्यामुळे त्याचं मला काही माहीत नाही आहे, आता आठवत पण नाही आहे. पण मी हा जवळजवळ 4 वर्ष वापरते ब्रश. आणि माझ्या स्किन वर तो ना अगदी बेस प्रॉपरली बसून जातो. न विसरता गळाही करायचा नाही, तर खरंच डिफरन्स दिसतो, प्रॉपर डिफरन्स दिसतो. जनरली माझे मेकअप बरोबर हेअर पण होतात, पण मी शूट करतेय त्यामुळे मग मी जरा ते थांबवलंय, कारण सारखा डिस्टर्बन्स होणार हेअरनी, आणि हेअर मी माझे करू शकते स्ट्रेटनिंग, म्हणून मग मी आता थांबवलंय. पण मी जनरली शूटवर असताना मेकअप बरोबर हेअर पण करते. सी पूर्ण व्यवस्थित तो मी बेस असा स्प्रेड केला. आता याच्यानंतर मेन गोष्ट असते कॉन्टोरिंग करणं, कटिंग करणं. तर अगेन मी हे जे डर्मा नाही आपलं क्रायलॉनचं होतं करेक्टर, ते मॅकच्या डबीमध्ये टाकून घेतलं दादांकडून. तर नोज कटिंग आधी साइडला जरा शार्प झालंय, करते मी ते. आणि अगेन जॉ लाईन मी जनरली इथे करत नाही, कारण की सेटवर फार सटल मेकअप लागतो, म्हणजे शूटला तुम्हाला स्क्रीनवर बघताना दिसत असेल तर. आता मी जरा नाकाचं कमी करते, खूपच शार्प झालंय. आणि यानंतर अगेन पावडर लगेच लावून टाकायची. सो पावडरसाठी मी मेबलिनचं फिट वापरते, आणि फिट हे पण साधारण आहे 250 रुपयाचं, म्हणजे अगेन 500च्या आतमधलं प्रॉडक्ट आहे. आणि ते मी लगेच, म्हणजे आहे माझ्याकडे नवीन हे, पण अजून अगेन हे संपलं नाहीये, तर मी नवीन नाही काढणार. सो
दिसतोय फारच सटल मेकअप होऊन जातो याने आणि बेसवर पण छान अशी पावडर बसून जाते पटकन. त्यामुळे मी दोन्ही मेन प्रॉडक्ट मेबलिनचेच वापरते जे अगदी अफोर्डेबल आहेत माझ्यासाठी. तुम्हाला जर कोणतं तुमच्यासाठी सूट होत असेल ते प्रॉडक्ट वापरा, पण लाईट बेस करत जा म्हणजे स्किन ब्रीद करू शकेल. हे माझा तरी फंडा आहे. त्यानंतर आता आपण वळूया आय मेकअपकडे. आय मेकअपसाठी मी आधी गोल्डन बेस लावते. आता अस्मिता हे असं कॅरेक्टर आहे की जे थोडंसं बोल्ड आहे आणि पण जास्त मला गॉडी करता येत नाही, त्यामुळे मी गोल्ड आय शॅडो बेसला लावते. आणि ही पण साधारण याची किंमत आहे 150 रुपये. सो हे तुम्हाला ॲमेझॉनवर मिळेल. मी अगेन लिंक टाकते. हे मला मेकअप दादांनी दिलेलं, हे मी घेतलं नव्हतं, पण मी तेव्हा प्राइस विचारली होती तर 150 रुपये. तर मी शोधून तुम्हाला ते प्रॉडक्ट डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मध्ये देईन. सो असं मी बेस करते. त्यानंतर माझ्याकडे छोटूसं आयशॅडो पॅलेट आहे जे माझ्या या बॅगमध्ये बसतं. त्यातलं मी पिंक वापरते. आधी कॉर्नर करते. ही आयशॅडो पॅलेट पण अगदी 300 रुपयाची आहे. मध्ये जेव्हा माझ्याकडे खरंच अजिबातच पैसे नव्हते पण मला सगळे प्रॉडक्ट्स घ्यायचे होते नवीन, तेव्हा मग मी ही बेस पॅलेट हे आयशॅडो पॅलेट घेतलेली आणि जी मी अजूनही वापरते. म्हणजे ती इतकी अफोर्डेबल आहे आणि माझ्या प्रत्येक लुकसाठी मला खूप युजफुल होऊन जाते. सो मी हातानेच करते जनरली आय मेकअप, कारण की मला ते कमी जास्त करायचं असेल ना तर कळतो आणि मी माझा हाताने करू शकते. सो मी बोटांनी मेकअप करते. तुम्ही याचा ब्रश वापरा, कारण की जर तुमचा हात धुतलेला नसेल, समजा कुठे बाहेर जाऊन तुम्ही आला असेल, काहीही झालं तर इन्फेक्शन होऊ शकतं. पण मी व्यवस्थित हात धुवून सॅनिटाईज करूनच मी मेकअप करते. त्यामुळे असं मी हे इथे कॉर्नर्स करते ब्लॅकने. डोंट वरी, हे मर्ज होऊन जातात. त्यानंतर मधल्या भागात मी परत गोल्डन बेस गोल्डन आय शॅडो लावते, म्हणजे तो मर्ज होऊन जातो. राईट, दिसतोय तुम्हाला? आता वरच्या साईडला अगेन ही माझ्याकडे एक आय शॅडो पॅलेट आहे, याची लिंक मी टाकणार आहे. सो जी तुटली आता, पण ती पूर्ण संपल्याशिवाय मी नवीन घेणार नाहीये. तर वरती मी असं याला आयब्रोजच्या इथे हायलाइट करते आणि मर्ज करून टाकते. राईट. आता हे जे बाहेर आलंय ना, याला आपण करेक्ट करून टाकूया लाईक दिस. पाहिलं? आता याच्यानंतर मी लावते हे नायकाचंच जेल लायनर, ज्याची किंमत पण साधारण मला नायकाच्या सेलमध्ये 500च्या आतच मिळालं होतं. आत्ता मी नवीन काढणार नाहीये, माझ्याकडे जुनं आहे, पण याची लिंक मी टाकणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथे जाऊन तुम्ही चेक करा. सो आता मी लायनर लावून घेते आणि लायनर बेसिकली सिरियलच्या लुकसाठी लायनर इज मस्ट.
तुम्ही ते स्किप करू शकत नाही, कारण की जेव्हा तुम्ही स्क्रीनवर आम्हाला बघता तेव्हा डोळे जास्त पॉपअप होतात आणि माझे डोळे थोडे मोठे आहेत, त्यासाठी मला लायनर पण तसं शार्प करायला लागतं, मी मर्ज करू नाही शकत. सो आपण लायनर करूया. सो असं मी आधी सुरुवात करते आणि मग ते जॉईन करते. पण माझं जरा मोठंच असतं, म्हणजे खूप मोठं नसतं, अगदी रेट्रो लुक सारखं, पण अगदी बारीक पण नाही करत मी. डायरेक्ट लुक चेंज झाला, पाहिलं का तुम्ही? डोळे करणं खूप इम्पॉर्टंट असतं सिरियलसाठी. म्हणजे मी घरी जनरली जेव्हा मेकअप करते तेव्हा मी एवढं करत नाही बसत, पण सिरियलला डोळे खूप जास्त इम्पॉर्टंट असतात. सो हे झालं आयलायनर. त्यानंतर दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट जी आपण स्किप करतो जनरली ती म्हणजे आयब्रोज. सो आयब्रोजला शेप करणं खूप गरजेचं असतं. हे प्रॉडक्टही मी टाकणार आहे, लिंक त्याची देणार आहे मी, आणि हेही साधारण 500च्या आतच आहे प्रॉडक्ट. हे मी ॲमेझॉनवरूनच घेतलेलं. सो आयब्रोज करणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की मी आत्ता खूपच वेगळी दिसते. आता आयब्रोज केल्यानंतर बघा कशी दिसते मी. आयब्रोजची गंमत अशी असते की हे सगळं जमतं, माझं नेहमी हे चुकतं. तर या गोष्टीवर म्हणजे इथल्या पॉइंट्सवर ना कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे, त्याने ना तुमच्या फेसचा शेप ठरतो. सो फायनली काजल आलेली आहे आणि काजल माझे हेअर करणार आहे एका साईडला, कारण की आपल्याला फास्ट रेडी व्हायचं आहे. सो असाही आपला मेकअप संपतच आलाय. 2-3च गोष्टी राहिल्या, त्या मी तुम्हाला दाखवते सायमल्टेनियसली. तर तेरे को हात बडा ठीक करना पडेगा. सो पाहिलं तुम्ही, आयब्रोजनी खूपच लुक चेंज होऊन जातो. आता याच्यानंतर एक मिनिट, आता याच्यानंतर आपण 2-3 गोष्टी करणार आहोत, ते दाखवते मी एकच. सो यानंतर आपण करूया ब्लश ऑन. आता ब्लश ऑनला माझ्याकडे 3 वेगवेगळे कलर आहेत. एक नॉर्मल पिंक आहे, एक पीच कलर आहे, हा पीच कलर आहे, हा नॉर्मल पिंक आहे, आणि कॉन्टोरसाठी आहे ब्राऊन कलर. आता हे तिन्ही प्रॉडक्ट अगेन 500च्या आतलेच आहेत. सो अजिबात कॉस्टली मेकअप नाहीये यातला कोणताच. सो ब्लश ऑन मी फक्त हायलाइट करते, पीच लावते मी, पिंक नाही लावत, कारण की पिंक लावलं तर थोडं क्लाउनिश दिसू शकतं. सो सी आणि त्यानंतर आपण करूया कॉन्टोर. सो हा ब्रश वापरते मी. आता याच्यानंतरचं जे प्रॉडक्ट आहे ना ते ऍक्च्युली 500च्या आतलं नाहीये, कारण की त्याच्यासाठी मी काही वेगळा रिसर्च नाही केला, पण मला हे पहिल्यापासून खूप आवडतं. म्हणजे मी जेव्हा काम करायला लागले तेव्हापासून मी मेबलिनचंच वापरतीये मस्कारा, आणि माझा याच्यावर खूप विश्वास आहे आणि वॉटरप्रूफ आहे, आणि त्यामुळेच तो महाग आहे. त्यामुळे मी ह्या सगळ्या लिस्टमध्ये तो नाही टाकणार 500च्या आत, कारण की हा साधारण 650-700 रुपयाला येतो.
पण हा माझ्याकडे असतो, मस्ट आहे आणि त्याच्यावर थोडे मी पैसे खर्च करते. सो हा मस्करा मी वापरते आणि या लुकला कंप्लीट करायला मस्करा कंपल्सरी लागतोच. सो आणि जी पावडर असते तीही निघून जाते. सायमल्टेनियसली माझे हेअर पण चाललेत. किती छान करते इंटर्न. थँक्यू काजल. काजल आमची खूप बिझी असते, तिला सगळ्यांकडे पळायला लागतं सायमल्टेनियसली. ओके, यानंतर लास्ट बट नॉट द लिस्ट ते म्हणजे लिपस्टिक. विदाउट लिपस्टिक तर लुक कम्प्लीटच होणार नाही. आता तुम्ही बघत असाल मी एकदम भूत दिसतीये, तर आधी क्लीन करून घेते मी पावडर बेस जे काही असेल. तर अस्मितासाठी मी काय करते ते दाखवते, बाकी आपण वेगळे लुक करणारच आहोत. तर अस्मितासाठी मी बेसला ही लिपस्टिक वापरते. अगेन इट्स मेबलिन प्रॉडक्ट. याचं नाव आहे आल्मंड पिंक. ही शेड आहे ते का करेक्ट. ही मी बेस म्हणून वापरते. मी अगदी ना हे नाही वापरत, काय बरं, लिप लायनर नाही वापरत, कारण की मग तो अगदी शार्प लुक होतो आणि अस्मितासाठी तो लुक रिक्वायर्ड नाहीये. सो मी अगेन मेबलिनचं आहे आणि ही 420 रुपयाला लिपस्टिक आहे. सो अगेन 500च्या आतमधलं प्रॉडक्ट आहे. आणि त्याच्यानंतर मी लाल कलरची लिपस्टिक लावते. ये टडा, झाले मी रेडी. सो तुम्ही बघू शकता आता मी प्रॉपर उन्हात जाऊन तुम्हाला दाखवते. असा दिसतो मेकअप. मगाशी मी जेव्हा स्टार्ट केलं होतं तेव्हा मी जरा शॅडोमध्ये होते, पण पूर्ण मेकअप झाल्यानंतर हा प्रॉपर सेट झालाय मेकअप. मेकअप करून मला 10 ते 15 मिनिटं झाली आहेत, त्यापेक्षा जास्त नाही. आत्ता मी सेटवर आहे. सेटच्या इथे मी शेवटची अँकरलिंग करते या व्लॉगची. तर मी आता जरा बसते. आणि तुम्हाला कसे वाटले हे प्रॉडक्ट मला प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून सांगा. यामध्ये काही चेंज करायचं असेल तर तेही मला सांगा. मला तुमचे सजेशन्स जास्त आवडतील. आणि आणखीन मी वेगवेगळे लुक करणारच आहे, त्याचे आपण वेगळे ब्लॉग करूया, कारण की आता स्टार प्रवाह परिवार पुरस्कार पण येत आहेत. त्याच्यासाठी मी स्वतः लुक करणार आहे. मी बघू आज कोलॅबरेशनमध्ये केलं तर, नाही तर स्वतः लुक करणार आहे. त्याचाही मी व्हिडिओ लवकरच टाकेन मेकअपचा. पण आजचा ब्लॉग कसा वाटला हे प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.